गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 5:20. आपण 5:15 निघालो होतो घरात ना. व्हिडिओ काढायचे विसरलो होतो. तर गॅस वगैरे भरलेला आहे. आपण काल आपला ऑफ होता. तर आज आता बघूया आपली सुरुवात कोण करते. आपण एक आहे ना रॅपिडोचं 80 रुपयाचं रिचार्ज मारले फर्स्ट टाइम. म्हटलं आधी सुरुवातीला अंदाज घेऊ कसं काम करते काय करते. तर ठीक आहे रिचार्ज केले. आता बघूया राईड कोण देते. कारण आज सॅटर्डे म्हणल्यावर काम थोडं स्लो असतं आणि पावसामुळे पण कोणते रस्ते बंद आहेत. तर बघूया आता काम आपलं व्यवस्थितच आपल्याला करावं लागणार आहे. कारण पावसानंतर आपण काल ऑफ घेतल्यानंतर आपण आज निघतोय म्हणजे बऱ्यापैकी पाणी वगैरे निघलेलं असणार आहे सगळ्या एरियामधलं. तरी पण बघू कोण काम करते आज आपलं. ओके फ्रेंड्स, वी गॉट आवर फर्स्ट राईड फ्रॉम उबेर. ठीक आहे, चाललोय कस्टमरला पिक करायला. 3.5 किलोमीटर लांब आहे. तरी पण घेतली एअरपोर्टची राईड आहे. तर कॅन्सल कशाला करायची. तिकडनं मग नंतर आपल्याला रिटर्नची राईड भेटून जाईल. तर 6-1 मिनिटं दाखवते कस्टमरच्या लोकेशन पर्यंत जाण्यासाठी. तर वेट उशीर न करता आपण निघलोय. तर कालच्या व्हिडिओला आपल्याला एकाने विचारलं होतं की तुमचं डेली रुटीन काय आहे. तर डेली रुटीन असं आहे की आमच्या घरी पाणी येतं एका दिवसाआड. तर 1 महिना भाऊ उठतो मोटर सुरू करायला, 1 महिना मी उठतो. तर ते पाणी येतं पहाटे 3:15 वाजता 3 वाजता. तर आता हा महिना माझा चालू आहे. तर तो आज मी 3:10 मोटर लावली. त्याच्यानंतर परत झोपलो 3:45 पर्यंत. नंतर उठून आपली गाडी वगैरे वॉश करून घेतली आणि आंघोळ वगैरे करून चहा घेऊन निघालो. तर सकाळी हा रुटीन आहे माझा. 1 दिवसाआड लवकर उठावं लागतं मला. आणि मग उठलो का मग आपलं आवरून घ्यायचं आणि मग बरोबर 5:15 5:45 या टायमिंगला मी घर सोडतो. आणि मग आपलं पिंपळे सौदागर वगैरे किंवा ॲप सगळे ऑन करून घेतो. आणि नंतर जिथं पण राईड पडेल आपण तिकडे जातो. आणि मध्ये मग आपण एक नाश्ता वगैरे केला तर केला आणि दिवसभराचे जे आपण राईड असतील आपण त्या राईड करतो. आणि 1-1:30-2 वाजेपर्यंत आपण घरी येतो. नंतर मग 2ला समजा घरी आलो तर जेवण वगैरे करून 3-3:30-4 पर्यंत मी आराम करतो. आणि नंतर 4-4:15ला घरी आमचं किराणाचं शॉप आहे. तर वडील आमचे आर्मीमध्ये होते तर त्यांना आराम म्हणून दुपारनंतर दुकानामध्ये मी बसतो. तर बरेच जण मला म्हणतात की तुम्ही सकाळचंच काम करता मॉर्निंगचं. तर माझं मेन काम चालतं शेअर मार्केटमध्ये आणि काही कारणास्तव 2-4 महिन्याकरता ते बंद आहे. सो आत्ता हे रुटीन आहे का दुपारपर्यंत कॅब करायची. दुपारनंतर मग आपलं घरच्या शॉपमध्ये बसायचं, वडिलांना आराम होतो. तर आणि नंतर मग 1-2-4 महिन्यानंतर माझं जे निस्तरल जेव्हा शेअर मार्केट मी चालू करेल तर तेव्हा मग नंतर रुटीन त्याच्या हिशोबाने राहील का शेअर मार्केट आधी करायचं. नंतरच्या वेळेमध्ये मग जसं जुळतंय तसं मग आपण कॅब करणार आहे. आणि सगळे विचारतात की 1,500 म्हणजे 1,800-2,000 आपण जे काम करतो तर तेवढ्यामध्ये भागतं का. तर भागायचा विषय नाहीये यामध्ये. फक्त आता मला थोड्या दिवसाकरता काहीतरी अर्निंग चालू करून घ्यायचं होतं. पण हे असं अर्निंग आहे का जेवढं तुम्ही टाइम द्याल तेवढं टाइमच्या वाढतं. याच्यामध्ये आता मी लोकल काम करायचं म्हणून मी ही गाडी घेतली. नाहीतर मग माझ्याकडे आर्टिका होती, मी आर्टिका विकली आणि नंतर ही गाडी घेतली. तर मला लवकरच काय करायचं होतं की आपलं 1-2 वाजेपर्यंत घरी येता आलं पाहिजे. या हिशोबाने सेलेरिओ घेतली. वॅगनार आधी बुक केली होती पण वॅगनार पेक्षा मला ही व्यवस्थित वाटली. नंतर पर्सनलला मला होईल, नंतर आपण आर्टिका परत घेणार आहे. तर त्याच्या हिशोबाने आपण मग ही कॅब घेतली आहे. आणि अशा प्रकारे माझं रुटीन चालतो. आणि वीकमधनं 1 दिवस मी ऑफ घेतो. कारण कंपनीमध्ये जसं काम करतं तसं मी 8-9 तासाचं काम मी करतो. तर ठीक आहे, हा माझं रुटीन आहे. याच्यात आणखी काय कोणाला क्वेश्चन असेल तर कमेंट करा, मी त्याचा आन्सर देईन. तर आलोय आपण एअरपोर्टला. कस्टमरला सोडलं. कस्टमरचं बिल झालं तर 246 आपल्याला दिलेत. ऑनलाईन पेमेंट होतं. तर ठीक आहे, बावदान पाषाणची नको. आपण बघूया व्यवस्थित एखादी राईड बघू. कारण आता आपल्याला माहित नाहीये की पाणी वगैरे कुठं साचले काय. तर त्या हिशोबानेच मी राईड बघतोय. ठीक आहे, कॅब तर नाही येत म्हणल्यावर राईड येईल. तर बघूया किती वेळ लागतोय. राईड नंबर 2 आपल्याला उबेरकडनंच भेटली आहे परत. ओलाची एक वाजली होती पण ती राईड ॲक्च्युअली माझ्याकडे होती तेव्हा वाजली. तर छोटी म्हणजे पिंपरीची राईड आहे. 220 रुपये आपल्याला दाखवले, 200 भेटतील. तर ठीक आहे, व्यवस्थित राईड आज. पण असं म्हणजे मला असं वाटते पाणी असेल पण आता तिथं थोडं बघूया एरिया कसे काय आहेत. कारण पाणी तर नाही आहे पण पाणी चिखल वगैरे असू शकतो. तर बघू की आपल्याला नक्की राईड कशा भेटतात. आज शगुन चौकाच्या अलीकडेच होतं. साई चौकामध्ये आपण कस्टमरला सोडले. 206 रुपये काहीतरी ऑनलाईन केले. आज दोन्ही पण ट्रिप आपल्या ऑनलाईन झालेत आणि उबेरकडनं झालेले आहेत.
तर 456 456 रुपये आपलं अर्निंग झाले. गाडी चालली 42 किलोमीटर. टाइम झालाय 7:15 7:19. तर आता इथनं आपण लेफ्ट घेऊ आणि चिंचवड साईडला जाऊया आणि बघूया आपल्याला राईड कुठं पडते. आणि जाता आता जर सीएनजी ला गर्दी नसेल तशा 2-3च खाड्या खाली बसले, पण आलोय इथं तर मग टॉपअप करून घेऊ जर मोकळा असेल तर. नाही तर आपलं कंटिन्यू काम चालू ट्रिप आली तर आपण तिथं सीएनजी भरला. 291 रुपयाचा सीएनजी घेतला आणि तिथनं आपल्याला राईड पडली होती संगमवाडी रुबी हॉलच्या मागं. तर 297 रुपये कस्टमरचं बिल झाले. 212 रुपये आपल्याला दिलेत. तर 212 आणि 456 450 आणि 200 650 660 रुपये आपलं अर्निंग झाले 3 राईड उबेरकडनं. आता इथनं आपण स्टेशनला जाऊ आणि रॅपिडो आणि ओलाचं बघूया कोण राईड देते, कारण रेट थोडासा व्यवस्थित. आता एकदमच 10 रुपयाचा रेट भेटला होता, पण मी ठीक आहे स्टेशनच्या साईडला होते म्हणून मी आलो. आता इथनं आपण बघूया. गाडी चालली 67 किलोमीटर. तेवढंच आपलं अर्निंग झालेलं असणार आहे 10 रुपयाच्या प्रमाणे. टाइम झालाय 8:29. इथं आपण एका ठिकाणी उडीद वडा आणि इडली मिक्स आपला नेहमीचा नाश्ता. हा नाश्ता का तर हा आयटम असा आहे का हा गरमागरमच असतो कुठं पण गेलं की सकाळ सकाळ, आणि व्यवस्थित सांबार विंबर असते, चटणी असते, एक व्यवस्थित प्रकारचा नाश्ता होतो त्यामध्ये. तर त्याच्यामुळे मी हा नाश्ता प्रिपेअर करतो आणि पोटाला पण हलका असतं, जड वगैरे काय नसते. एक इडली जड असते नॉर्मल, समजा इडली हलकी आणि उडीद वडा जड, ते नॉर्मल बॅलन्स होऊन जातं. तर त्याच्यामुळे मला ते आवडतं. तर आता इथनं आपण स्टेशनला जाऊ आणि बघूया. आपण मेट्रो स्टेशनच्या रुबी हॉलच्या रोडला आलोय आणि इथनं आता आपण स्टेशनला जाऊया. स्टेशन पासून आपल्याला राईड पडली होती सांगवीच्या इथं. तर 12 किलोमीटरची राईड होती. रॅपिडोकडनं 200 रुपये आपल्याला भेटलेत. आणि आता इथनं आपल्याला उबेरकडनं राईड भेटली स्वारगेटची, ती पण 12 किलोमीटरची आणि 1.3चा पिकअप आहे. म्हणजे 13-13.5 किलोमीटरची राईडचे 193 दाखवलेत. म्हणजे 180 वगैरे आपल्याला भेटतील तिकडनं परत स्टेशन, किंवा बघू तिथनं परत राईड पडली तर. आता आपलं अर्निंग झाले 868 का 888 असं काहीतरी झालेलं आहे. तर गाडी चालली 80 किलोमीटर. टाइम झालाय 9:21. आणि ही राईड करायला बहुतेक अर्धा तास किंवा 35 मिनिटं लागतील. आणि बघूया, कारण थोडासा वेळ मला जास्त दाखवायला वाटतं 32 मिनिटं. तर ठीक आहे, बघू कस्टमरला पिक करतो आणि बघूया अपडेट करतो. आताच्या राईडचा काहीतरी इश्यू होता, कारण मला अमाऊंट दाखवली होती 194 असं काहीतरी. 184 मला भेटणार आहे असं मला अंदाज होता. तर 184 आपल्याला दिलेत, पण कस्टमरकडनं घ्यायला लावलेत 155. 155 रुपये कस्टमरचं बिल झालंय, पण मला 184 भेटलेत. ऑनलाईन पैसे त्यामध्ये आलेत मला. पण काय विषय काय माहिती, कस्टमर केअरला विचारायला ही लोक कस्टमर केअरचं फोन नाही उचलत, वेळ लागतो. तर ठीक आहे, आता इथनं आपण रॅपिडो आणि ओला चालू करतो. तर 184 म्हणजे 885 आणि 200 1050 सॉरी 852 आणि 200 1052 रुपये आपलं अर्निंग झाले. गाडी चालली 94.9 95 किलोमीटर आणि टाइम झालाय 10. बरंच कमी अर्निंग आहे, म्हणजे ट्रिप नाही भेटत आज तशा. रेट सर्ज नाहीये, रेट कमी आहे, 10 रुपये प्रमाण रेट. तर हरकत नाही. आता इथनं आपण स्टेशन साईडला हळूहळू आणि राईड भेटली तर राईड घेऊ. रॅपिडो आणि ओला पण सुरू करतो. आपण आलो स्टेशनला आणि मध्ये काय राईड वाजलीच नाही. 1 वाजली होती पण ती एक्सेप्ट झाली नाही. आणि इथं आता 10 ते 11 कॅब आहेत. तर बघूया, उबेरला ते कळतं, बाकीचे आपल्याला नाही कळत. तर बघूया आता राईड भेटायला किती वेळ लागतोय आपल्याला आणि कोणत्या साईडची राईड भेटते आपल्याला. मोठी राईड भेटली होती, हिंजवडी फेज 3 नरे एक्झिर्विया. मी एक वेळा आलेलो आहे इथनं. एकदम मोठी सिटी आहे, डायरेक्ट डोंगरामध्ये. तर इथनं रिटर्नची राईड लवकर भेटणार नाही. एक तर खाली उतरावं लागेल, भेटली तर पटकन भेटते, नाही तर मग नाही भेटत. तर 420 रुपये कस्टमरचं बिल झालंय. आणि आपलं झालं आधी 1050. तर 1470 रुपये आपलं अर्निंग झालंय टोटल. आणि टाइम झालाय 12:08. गाडी चालली 130 किलोमीटर. तर ठीक आहे, आता बघूया. आता इथनं आपण कुठं जातोय. मध्ये थोडासा पाऊस होता हायवेला, बँगलोर हायवेला. तर आता इथनं राईड भेटणं मुश्किल आहे. भेटले तरी खालीच उतरावं लागणार आहे. तर ठीक आहे, बघूया. ऍप चालू करू. ओला, उबेर चालू केले, रॅपिडो चालू केले आणि आता ओलाच करतो चालू. तर एरिया बघा, हिंजवडीचं शेवटचं टोक असेल मी तर म्हणतोय हे. एकदम म्हणजे असे बिल्डिंग आहेत आणि पलीकडे डोंगर आहे. 1 मिनिट राईड पडतो.
राईड होती पण 5.6 किलोमीटरचं पिकअप कोथरूडच्या साईडला. नाही जात आपण तिकडं. तुम्ही एरिया बघा, डोंगराळ भागात आहे, एक नंबर आहे. फक्त लांब खूप आहे, 30 किलोमीटर आहे स्टेशन पासून. सेकंड टाइम आलोय मी 5 महिन्यामध्ये. मी एवढ्या लांब येत नाही. बघा तुम्ही किती लांब आहे. हे पूर्ण म्हणजे असं म्हणणारच नाही की इथं एवढं सिटी असेल म्हणून. ठीक आहे, पाऊस लागलाय परत, म्हणजे एवढा जोरात नाहीये पण सुरुवात तर आहे. लोक आपले रेनकोट वगैरे घालायला चालू केले. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागते आता राईड भेटायला. सगळ्या ऍपमध्ये आपण गोटो दिलं होतं टाकून, म्हणलं बघूया कुठे कुठे राईड पडतीये. तर बऱ्याच राईड पडत होत्या पण ते 5 किलोमीटर 6 किलोमीटर 8 किलोमीटरचा पिकअप येत होता. एवढ्या लांब जाण्यात काहीच पॉईंट नाही, ती राईड कॅन्सलच होणार आहे. तर आता आपल्याला ओलाकडनं राईड पडली आहे भोसरीची, डायरेक्ट संत तुकाराम नगर आपल्या इथंच आहे. तर ठीक आहे, चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. 1.2 किलोमीटर लांब आहे कस्टमर. तर बघूया आता कॅन्सल नाही झाली तर ठीक आहे. पाऊस झालाय थोडा सुरू, पण एवढा काय नाही, पण आहे थोडस म्हणजे. ठीक आहे, 12:35 झालेत. एक 4-5 किलोमीटर मोकळंच फिरलोय, कारण तिथं डोंगरातनं खाली यावंच लागते नेहमीच. मला माहिती आहे, पडली तर पटकन राईड पडते, नाही तर मग नाही पडत. तर ठीक आहे, बघूया आता ही राईड कम्प्लीट करायला आपल्याला वेळ किती लागते. माझ्या हिशोबाने 20-22 किलोमीटर आहे, 20-19 किलोमीटर. तर 1 तास पकडून चला, 45 मिनिटं किंवा 1 तास तर लागल माझ्या हिशोबाने. लांब आहे आणि ट्रॅफिक वगैरे आहे. तर बघू आता आपण काम केलं तर ठीक, नाही तर मग उद्या. कारण असंही शनिवारी थोडासा स्लोच असतं काम, IT वाल्यांना सुट्टी वगैरे असते. तर बघूया आपण. केलं काम तर परत करतो अपडेट, नाही तर मग आपण उद्या भेटूया. आलोय आपण भोसरीमध्ये, कस्टमरला सोडलोय. 45 मिनिटं लागले जवळपास, कारण लांब पण तेवढंच होतं. 18 किलोमीटर होतं, 18-19. तर 284 काहीतरी बिल झाले, 247 आपल्याला दिलेत. आणि इथनं आपण आता घरी, म्हणजे एक गार्डनच्या इथंच, भोसरीच्या इथंच. आपल्या लोकेशन पासून, घरापासून फक्त 1.5 किलोमीटर असेल, लय 2 किलोमीटर असेल फक्त. तर आता मी टोटल केली 248 आपले चे झालेत ओलाचे, 620 रॅपिडो आणि 855 का 56 काटा असं काहीतरी उबेर. टोटल जर केली तर 1720 भरली आहे टोटल सगळी. आणि गाडी चालली 156 किलोमीटर. टाइम झालाय 1:38. तर ठीक आहे, आता आपण इथनं घराच्या साईडला जाऊ आणि भेटूया डायरेक्ट उद्या.